नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक बुक रिव्ह्यू सांगणार आहे, एक बुक सजेस्ट करणार आहे वाचण्यासाठी। त्या बुकचं नाव आहे स्त्री आंतरिक बल की ओर। म्हणजे याच्यामध्ये ना मी तुम्हाला थोडेसे वाचून दाखवेल की काय आहे, म्हणजे तुम्हाला कल्पना येईल की स्त्री न देह न भावना आहे। म्हणजे याच्यामध्ये अनुक्रमणिका आहे, त्यातले मी तुम्हाला 2-3 चॅप्टर्स वाचून दाखवते। महिलाएं अपनी पढ़ाई और नौकरी देखे या घर गृहस्थी, म्हणजे महिलांनी आपलं शिक्षण बघितलं पाहिजे का फक्त घर सांभाळायला पाहिजे, असे प्रश्न तर नक्कीच पडतात। एकदा जर मूलबाळ झाल्यानंतर तर असे प्रश्न 100% पडतातच। ये किसने किया भारतीय महिलाओं के साथ, म्हणजे स्त्रीला ना, महिलांना ना फक्त देह समजलं जातं। म्हणजे बघा, एका पुरुषाला कशाला महत्व असतं की त्याची चेतना, म्हणजे तो किती बुद्धिमान आहे, तो किती हुशार आहे, पण स्त्रीला फक्त पाहिलं जातं की ती किती सुंदर आहे। म्हणजे इवन जर तुम्ही बघत असाल लग्न ज्या आधारावरती होतं, तर मी असंही ऐकले, लहानपणी मी ऐकायचे, अरे वा गोरी मुलगी झाली म्हणजे बिना हुंड्याची जाईल। म्हणजे तिच्यामध्ये एकच आहे का की शरीर सौंदर्य, ती किती हुशार आहे, तिची काय बुद्धिमत्ता आहे, तिची काय चेतनाची लेवल आहे, याला काहीच महत्व नाही का? मग मलाही असंच वाटायला लागलं होतं की मुलगी, स्त्री म्हणजे फक्त देह देह। तर मग जेव्हा मी हे पुस्तक वाचलं तेव्हा मला समजलं की माझं काय कर्तव्य आहे। माझं कर्तव्य एवढंच नाही की मी घर सांभाळावं आणि मुलांना जन्म द्यावा, एवढंच माझं नाहीये। मीही एक, म्हणजे महिला होण्याआधी मी एक मनुष्य आहे। माझीही अशी इच्छा आहे की आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, ज्ञान शिकायचं आहे, स्पोर्ट्स खेळायचे आहेत। म्हणजे महिला जर रनिंग जरी करायला लागल्या ना, म्हणजे इव्हन खेड्यामध्ये किंवा शहरामध्ये लोकांना खूपच असं वाटतं की यार, म्हणजे महिला जिमला जाते, म्हणजे इव्हन मला तर अशी कॉमेंट आली होती की तू मुलगा आहेस का की तू जिमला जातेस। म्हणजे शरीर, मला पण शरीर आहे, मला पण शरीर नीट ठेवायचं आहे। यात मुलगा आणि मुलगी, महिला पुरुषचा काय संबंध आहे जिमला जाण्यामध्ये? तर असा खूप भेदभाव केला जातो। तर याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला जरी काही कन्फ्युजन असतील ना, की बाबा मी हे करायला हवं की नाही, कारण आपली कंडिशनिंग बऱ्यापैकी तशी झालेली असते, तर प्लीज तुम्ही एकदा हे पुस्तक वाचा, स्त्री आंतरिक बल की ओर। तुमचे जे काही कन्फ्युजन्स आहे ते सगळे दूर होते।